आजच्या या महाराष्ट्रात असलेल्या राजकीय रणधुमाळीमध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आदरणीय बाळासाहेबांनी मला उमेदवारी देऊन जी रावेर विधानसभेची जबाबदारी दिली आहे त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने आज इथे आपल्यात उपस्थित असलेले महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन युवकांचा बुलंद आवाज आदरणीय सुजातभाई आंबेडकर आणि आत्ताच ज्यांना आपण ऐकलं अशी आमची मुलूक मैदानी आणि खऱ्या अर्थाने इथल्या मुस्लिम समुदायाचा आवाज असलेले आणि इथल्या वंचित बहुजनांचा आवाज असलेले आमचे तय्यब भाई आणि मगाशी ज्यांनी अगदी अर्धा तास सगळ्यांच्या कान पिचक्या केल्या आणि मगाशी मला एक दाखवलं की ताई आग लगा दी रावेर विधानसभे में अशा आमच्या आदरणीय दिशा पिंकी शेख त्यासोबतच या विचार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमचे आदरणीय बिराज भाऊ तडवी असतील त्यासोबतच आदरणीय बाळाभाऊ असतील आमचे मुश्ताकबाई असतील रफीबाई असतील आणि जसे मुंबईवरून इतक्या लांबून गेल्या 2 दिवसापासून माझ्यासोबत प्रचारासाठी आले आदरणीय थोरात साहेब असतील या सर्वांना आणि या सभागृहात आणि ज्यांना ज्यांना माझा आवाज ऐकायला जातोय त्या सर्वांना माझा सन्मानानं सविनय क्रांतिकारी जय भीम जय जिजाऊ जय शिवराय अस्सलाम वालेकुम। या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या दिवसापासून उमेदवारी मिळाली सुजातबाई एक सांगू इच्छिते की ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या 3ऱ्या दिवसापासून अफवांचं एक मोठं शेत इथं पिकलं। पहिली अफवा होती की शमीबाताई मॅनेज झाली शमीबाताई मॅनेज झाली शमीबाताईला 27 लाखाची गाडी आली मला काल गाडी डोंगरात जाताना पंक्चर झाली तर तिथून तिला टोचन करून खाली यावं लागलंय आणि शमीबाताईच्या 27 लाखाच्या गाडीचा हिशोब काय मला पण अजून कळत नाही। भावांनो आणि बहिणींनो राजकीय उमेदवारी घेत असताना किंवा राजकीय भूमिका घेत असताना गेल्या 15 वर्षाच्या माझ्या सामाजिक क्षेत्रातल्या अनुभवाला गाठीशी बांधून ज्या विचारांना मी प्रमाण मानते तो विचार आहे शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार तो आहे भारतीय संविधानाचा विचार आणि आदरणीय बाळासाहेब म्हणतात की भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा त्यामध्ये लिहिलेल्या 395 कलमांमध्ये असलेली आमची जी भूमिका आहे की इथल्या शेवटच्या माणसाचा सगळ्यात आधी विकास झाला पाहिजे त्याच्यापर्यंत त्याचा हक्क अधिकार पोहोचला पाहिजे यासाठी असलेली राजकीय हक्काची आणि अधिकाराची लढाई आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढतोय। वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय हे मगाशी बोलत असताना दिशाजींनी सांगितलं तत्पूर्वी बाळाभाऊ पण बोलले आपल्या सर्वांना सुजातभाईंना ऐकायचंय पण काही गोष्टी स्पष्ट करू इच्छिते। गेल्या 15 दिवसापूर्वी रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली ही घटना पहिली नव्हती यापूर्वी देखील अट्रावल मध्ये अशी घटना घडली होती चिनावल मध्ये अशी घटना घडली होती अशी अनेक गाव आमच्या तालुक्यांमध्ये आहेत की त्या ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या आणि या घटना काय तर एकतर्फी न्यायाची प्रक्रिया राबवत पोलीस इथल्या राजकीय दबावाला बळी पडतात आणि आमच्या बौद्ध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करतात 1 2 3 नाही तर अट्रावल मध्ये तर 350 नावं होती बामनोद मध्ये 62 नावं होती आणि आम्ही ज्यावेळी सामाजिक भूमिका घेऊन लढतो त्यावेळी आम्ही त्या प्रश्नाला फक्त सामाजिक भूमिका म्हणून लढतो समाजाच्या भावनिकतेचं किंवा समाजाच्या हक्क अधिकाराचं राजकारण आम्ही करत नाही। पण इथे असलेले जे काँग्रेसचे उमेदवार आहेत उघडपणे बोलते समोरच्या मैदानात सभा चालू आहे ऐकू गेलं तर अधिक चांगलं जे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर या काँग्रेसच्या उमेदवारांचे काही चिलेपिले सोडलेले हे जाऊन गावागावात प्रचार करतायत अपप्रचाराच्या फैरी झाडतायत आणि या अपप्रचाराच्या फैरी झाडत असणाऱ्यांना माझा खुला सवाल आहे ए बाबा 62 जणांवर गुन्हा दाखल झालाय गेल्या 3 दिवसापूर्वी 27 जणांची नावं वगळून आणली आहेत 6 जणांचा जामीन केलाय त्यावेळी कुठे गेला होता पदरून आमच्या कार्यकर्त्यांनी पैसा खर्च केलाय वकील देखील आम्ही पुरवलाय मध्ये जे होते त्यांच्या घरच्यांनी 2-2 हजार रुपयाचा वाटा दिलाय आम्ही लढाई लढत असताना सामाजिक लढाई लढतोय तुझ्याकडे उत्तर असेल तर आम्ही मंडप टाकतो छत्र्या टाकतो इथं वाटलंच तुला उकाडा होत असेल तर कूलर पण लावते येऊन समोर उत्तर दे। दुसरी एक गोष्ट यांच्याकडे जे स्वतःला सेक्युलर म्हणवतात धर्मनिरपेक्ष म्हणवतात संवेदनशील म्हणवतात असे भारतीय जनता पार्टीवाले असतील त्यामध्ये काँग्रेसवाले असतील आमच्याकडे परिवर्तन तिसरी आघाडी म्हणून एक आहे अशांच्या या सगळ्यांना माझा एक सवाल आहे की गेल्या काही काळामध्ये यांचीच ही चिलीपिली जाऊन वाड्यावाड्यांमध्ये काय प्रचार करतायत आता काय तुम्ही जड्याला निवडून देणार
ए राजा, तुला चॅलेंज आहे, हा हिजडा काय करू शकतो हे तुला मैदानात दाखवते. महाराष्ट्रात 2,22,253 महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापूर्वी 2,22,253 गायरान धारकांना नोटीस आल्या होत्या. पुलावर खाली बसवले त्या हिजड्यांनी. ज्यावेळी आंदोलने झाली त्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यापासून तर पोलीस प्रशासनाला 4 दिवस वेटीस धरून आम्ही खात नाही, तुला पण पिऊ देत नाही म्हणून वेटीस धरलं या हिजड्यांनी. तुझ्यात जोर आहे का हे समज. आम्ही फक्त भावनिकतेचं राजकारण करत नाही, आम्ही दिशाभूल करून राजकारण करत नाही. समाजाचे प्रश्न, समाजाचे हक्क, समाजाचे अधिकार, इथले असलेल्या शोषित वंचित घटकाचे हक्क आणि अधिकार टिकून राहिली पाहिजे यासाठीची लढाई लढण्यासाठी आम्ही राजकीय भूमिका घेतोय. पण केवळ अपप्रचार करणं, कारण यांच्याजवळ दुसरं साधन नाहीये, तुमच्याजवळ खरं काहीच नाहीये, तुम्ही बोलणार काय. त्याच्यामुळं खोटं पसरवण्याचं काम जर करत असाल तर त्या खोट्या नाट्याचं उत्तर देण्यासाठी मी तर तयारच आहे. पण समोर गेल्या 5 दिवसापासून खांद्याला खांदा लावून भिडणारे आमचे हे सगळे सच्चे समाज सैनिक आणि संविधानाचा आदर करणारे तयार आहेत. तुझ्याकडे जर भूमिका असेल तर ये आणि बोलून दाखव. काय करतायत. तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर तुमच्याकडे मनी मसल्स पॉवर आहे. तुम्ही गाड्यांचे ताफे काढले, तुमच्या संस्थांमधले सगळे पगारी चाकरमानी जे सकाळ संध्याकाळ येऊन हाजी सलाम करून जातात, अशांना तुम्ही वाड्या वस्त्यांमध्ये पाठवतायत. आणि हे काय करतायत. अरे ज्या समाजासाठी, ज्या समाजाच्या भूमिकांसाठी आणि न्यायासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय, 18 mm पावसामध्ये 14 किलोमीटर पायी चालत जातोय, अंगावर पाऊस झेलतोय, त्याच समाजाची बदनामी करण्याचं काम. अहो काँग्रेसचे उमेदवार महोदय, तुमचा जेवढं वय आहे ना तेवढी वर्ष झाले मी पावसात आणि रस्त्यावर लढते. तेवढे वर्ष झाले मी रस्त्यावरची लढाई लढते. अहो भाजपाचे उमेदवार महोदय, तुम्ही माहितीये का, तुम्ही जो वसा वारसा सांगतोय ना, तर माझ्या बापाच्या कष्टाचा पैसा तो बुडवलाय तुम्ही कारखाने विकून आणि तिथलं भंगार विकून. आम्हाला उत्तर द्या. एका समाजाची बदनामी केली जाते. बौद्ध समुदायाच्या विरोधाने विशेष करून इथे अपप्रचाराच्या मोहिमा झाडल्या जात आहेत. बौद्धांचे तरुण कशा पद्धतीनं आक्रमणकारी आहेत, बौद्ध तरुणांनी जाऊन कशा पद्धतीच्या दंगली केल्या आहेत. अहो वैयक्तिकरित्या जाऊ नका, वैयक्तिकरित्या बदनामीचं राजकारण करू नका. आमचे मुद्दे विकासाचे मुद्दे आहेत. विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 45 वर्षामध्ये आलटून पालटून, कधी वालोदकर कधी खिरोतकर, आणि गेल्या पंचवार्षिकला तापीच्या पलीकडून आले आमचे एक दादा. असं आलटून पालटून सत्ताकारण करणाऱ्यांनो, खऱ्या अर्थाने इथल्या आदिवासींचे प्रश्न सुटले का. किती वनदावे आहेत. 10,222 वनदावे रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत. 2008 साली दाखल केले गेले, ते प्रलंबित पडलेले आहेत. 64 वैयक्तिक वन, सामुदायिक वन हक्काचे दावे आहेत, ते प्रलंबित आहेत. 11,900 बेघर गायरानातले प्रकरण आहेत, ते प्रलंबित आहेत. शमीबा तुम्हाला आकडा देऊ शकते, कारण शमीबा गेल्या 15 वर्षापासून जल जंगल जमिनीपासून, बेघर असतील, भूमिहीन असतील, गायरानधारक असतील, रेशनच्या प्रश्नापासून, मुलांच्या शिष्यवृत्त्या असतील, ऐनवेळी आलेल्या इमर्जन्सीच्या इश्यू पासून समाजाच्या एकजुटीचे प्रश्न असतील, यासाठी शमीबा रस्त्यावरचं काम करते. बाबा मी सांगत नाही माझ्या आजांनी काय केलं, माझा आजा माझ्या बापाला आठवत नाही, मी कुठं सांगू. माझा आजा माझ्या बापाला आठवत नाही, मी कुठं सांगू. ए दादा रस्त्यावर घासते, रस्त्यावर बसते, रस्त्यावरची लढाई आहे ती लढते आहे. आणि माझी उमेदवारी देखील रस्त्यावरच्या माणसाच्या हक्क अधिकारासाठी आहे, ज्याच्यापर्यंत तुझ्या हवेलीचं दार कधी उघडलं नाही. तुझ्याकडे शिफारस पत्र घेऊन आमचा एखादा जर आला की माझ्या पोराच्या नोकरीचं काम आहे, आमच्या गावात स्मशानभूमी बांधायची आहे, दलित वस्तीतली आदिवासी पाड्यांमध्ये योजना आणायची आहे, शिफारस पत्र घेऊन ज्यावेळी आमचा एखादा सर्वसामान्य माणूस जातो त्यावेळी तुमच्या दारावरचा एखादा शिपाई सांगतो दादा तर मुंबईला आहे, दादा घरी नाहीत. तुम्हाला वेळ द्यायला वेळ नाही. ज्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण केलं त्यांच्या हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला वेळ नाहीये. तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो की कशासाठी आम्ही तुम्हाला परत एकदा, आणि का म्हणून आम्ही स्वतंत्र म्हणून भूमिका घ्यायच्या नाहीत. आमच्या स्वतंत्र भूमिका आमच्या स्वाभिमानाच्या आहेत, आमच्या सन्मानाच्या आहेत. आमच्यात तेवढा आत्मभान जाग झालेला आहे. आम्हालाही कळतं की कागदावर काळं काय लिहिलेलं आहे, आम्हाला वाचता येतं. आम्हाला अ ते न्य पर्यंत पण वाचता येतं आणि A to Z पण चांगलं कळतं.
आणि हे सगळंच्या सगळं आम्हाला आमच्या पदरात घ्यायचंय, आमच्या समाजाच्या पदरात द्यायचंय, त्यांच्या घरात पोहोचवायचंय, त्यांच्या दारात पोहोचवायचंय, यासाठीची राजकीय भूमिका. 1, 2, 3 नव्हे, या चोरबड पासून तर त्या वडरी परसाळ्यापर्यंत, निमड्याच्या मांजेल फाट्यापासून तर अकलूज पर्यंत अशा टेरीमध्ये पसरलेल्या 119 गावांमध्ये असलेला 2.25 लाख केळी मजूर हा येतो साळी माळी तेली कोळी कुंभार सांभार बातंग भील तडवी पावरा भिलाला बारेला, हा येतो पिंजारी, हा येतो खाटील, अशा सर्व समावेशक घटकातून असलेला माझा 2.25 लाख केळी मजूर इथे उपेक्षित राहिलाय. कधी वाटलं नाही का की त्याला माथाडी कामगार म्हणून मान्यता मिळावी, त्याला विमा मिळावा, कामाच्या ठिकाणी जर कुठली दुर्घटना झाली तर त्या ठिकाणी त्याला सुविधा मिळावी, त्याच्या पोरांना शिष्यवृत्ती मिळावी, त्याला कामगार वसाहतीतून चांगलं घर मिळावं. आमच्या असलेल्या माया बहिणींना पाठीच्या मणक्यापासून तर मानेच्या शिरापर्यंत दुर्धर आजाराने ग्रसित व्हावं लागतं. त्यांच्या हक्क अधिकारासाठी कधी भूमिका घ्यावीशी वाटली नाही. मी शब्द देते या विचार मंचावरून, या प्रचार सभेतून, की केळी कामगार मंडळ स्थापन करून ज्या ज्या योजना माथाडी कामगारांसाठी आहेत माझ्या 2.25 लाख माया बहिणींना आणि भावांना मिळवून देणार. आदिवासींच्या वनजमिनीच्या प्रश्नाला घेऊन सातत्याने सक्रियरित्या 7 वर्ष अगदी गाड्या जामण्याच नव्हे तर चोपडा तालुक्यातल्या कर्जाणे मेलाणे भेलाणे पासून तर रावेर रसलपूर पर्यंत 7 वर्ष दैनंदिन प्रवास करून हे प्रश्न समजून घेतलेले आहेत. 12A च्या अमेंडमेंट पर्यंत पंचनामे मी भरून घेतलेले आहेत. आदिवासींच्या वनजमिनी नावावर करून देणं, आदिवासींना त्यांचा वनाचा हक्क कायम ठेवणं, जंगलचा राजा म्हणून स्वाभिमानानं जगला पाहिजे, यासाठीची भूमिका म्हणून ही माझी लढत. इथे असलेल्या गायरानधारकांचे प्रश्न असतील, इथे असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील, इथे असलेला आमचा केळीच्या उत्पादकापासून केळीवर आधारित असलेली आमची अर्थव्यवस्था असेल, केळीला फळाच्या दर्जाचं गाजर दर पंचवार्षिकला आमदारकीला आणि खासदारकीला हे काँग्रेस बीजेपी वाले देत आले, पण ना केळीला फळाचा दर्जा मिळाला, ना केळीला हमीभाव मिळाला, ना केळीसाठी प्रॉपर कोल्ड स्टोरेजच्या सुविधा झाल्या. मी तुम्हाला शब्द देते की केळीच्या कोल्ड स्टोरेज पासून तर केळीच्या हमीभावापर्यंतच्या भूमिका घेऊन ते मान्य करून घेईन. मी मंत्रालयात जरी गेले तर मंत्रालयाच्या दाराशिवून आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये तुमच्या हक्कासाठी भांडत राहील आणि तुम्हाला तुमचे अधिकार मिळवून देईल. केळीच्या शेतकऱ्याला सदन केला, सुखी केला तर केळीवर आधारित असलेली इथली अर्थव्यवस्था योग्य होईल आणि आमच्या विधानसभेचा खऱ्या अर्थाने विकास होईल. याच रावेरमध्ये 2 राज्यांना जोडणारी सीमा इथून 24 किलोमीटरच्या अंतरावर आहे. याच रावेरमध्ये एक चांगली MIDC उभी राहू शकते. हे केळी आधारित उद्योग प्रक्रियेपासून तर छोट्या छोट्या उद्योगांना चालना देऊन माझ्या रावेर यावल विधानसभे क्षेत्रातल्या 119 गावातल्या 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 78,000 वयात आलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना हाताला सक्षम रोजगार देऊ शकते. त्याच्यासाठी इथे MIDC बांधण्याचा संकल्प आणि माझ्या विधानसभेमध्ये अर्थव्यवस्थेपासून रोजगारापर्यंतची साधनं उपलब्ध करणं, यासाठीची माझी उमेदवारी आहे. माझी उमेदवारी घराणेशाही चालवण्यासाठी नाही, माझी उमेदवारी एका विशिष्ट वर्गाचं राजकारण करण्यासाठी नाही. इथे असलेला जो अनुतेदार आहे, इथला बलुतेदार आहे, इथला 18 पगड जाती समुदाय आहे, इथे असलेला मुस्लिम असेल, इथे असलेला आदिवासी असेल, इथे असलेला SC असेल, इथे असलेला OBC असेल, इथे असलेला मायक्रो OBC असेल, या प्रत्येक घटकासाठीची राजकीय भूमिका म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. आव्हान आहे आमचं की विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करून दाखवा. बॅनरवर छापतायत माझं विजन, बाबा 2 टर्म होती, इकडं 2 टर्म तिकडं 2 टर्म, त्यावेळी कुठे गेला होता विकास असा मागच्या दाराने तुमच्या घरात आला. गेल्या विधानसभेला 200 कोटीचा बजेट होता बरं एकाचा, एखादी मतदान विभागाला आकडेवारी द्यायला लागते. 200 कोटी रुपये होतं इन्कम. या विधानसभेला ते 2200 कोटी आलं एका उमेदवाराचं. पंचवार्षिक योजनेत 2200 कोटी कसे होतात 200चे? आम्हाला पण सांगा, आम्ही पण आमच्या पोराबाळांना सांगू, ते पण कमाई करतील आणि धनदांडगे होतील. हे कुणाचं काढून घेतलंय आणि कुणाला खाऊ घातलंय, या खाऊ घातलेल्याचा हिशोब विचारायचा आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माझी राजकीय उमेदवारी. मी सर्वांना आवाहन करते, भावांनो आणि बहिणींनो, ही वेळ आहे स्थानिक मुद्द्यांसोबत पुढच्या भवितव्याला सुरक्षित ठेवण्यासाठी
गेल्या अनेक दिवसांपासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने सांगत आलेले आहेत की येणाऱ्या काळात जर या महाविकास आघाडीवाल्यांच्या, महायुतीवाल्यांच्या आणि नव्यानं तिसरी परिवर्तन आलेली जे म्हणून स्वतःचे राजकीय टेंबे मिरवत आहेत, या सगळ्यांनी आतून षडयंत्राचं राजकारण सुरू केलंय, हात मिळवणी केली आहे. हे हात मिळवणी करून इथल्या SC ST आरक्षणावर गदा आली आहे. इथल्या ओबीसीचं आरक्षण पण काढून घेतलं जाईल. म्हणजे काय करायचं तर आमच्या पुढच्या पिढ्यांना परत भिकेला लावण्याची तयारी या सगळ्यांनी सुरू केली आहे. याच्या विरोधात एकजूट व्हावं लागेल. कारण आरक्षण ही काही पैसे कमाव स्कीम नाहीये. आरक्षण ही सन्मानाने, स्वाभिमानाने आणि इथल्या मेन स्ट्रीम मध्ये येऊन जगण्यासाठीची करून दिलेली प्रज्ञा पुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संधीची दारं खुली करून दिलेली संधी आहे. ती आपल्याला कायम ठेवायची असेल तर यावेळी आपल्याला एकजुटीने, एकमताने उभं राहावं लागेल. म्हणून मी आव्हान करते आणि माझी निवडणूक, मला जरी माझ्याकडे जैविक फॅमिली असली, मला जन्म देणारे आई वडील असले, मला भाऊ आहे, मला वहिनी आहे, पण माझ्या जैविक परिवाराशी गेल्या 15 वर्षापासून माझा एक फक्त ऋणानुबंध म्हणून नातेसंबंध आहे. पण मला ज्या समाजाने घडवलंय, जो समाज माझ्या पाठीशी उभा राहतो, जो समाज मला सातत्याने ताकद देतो, हा समाज माझा परिवार आहे. या समाजाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी, या समाजाच्या चेहऱ्यावर हसू राहण्यासाठी, या समाजाचे हक्क अधिकार कायम राहण्यासाठी, म्हणून तुम्ही मला एकदा ही संधी द्या. तुम्ही दिलेली संधी ही माझी जबाबदारी असेल आणि मी माझ्या कर्तव्यात आणि कसूर कुठेच ठेवणार नाही. तुमचे प्रश्न सोडवणं, तुमचा विकास घडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला घेऊन गेल्या 15 वर्षापासून कुठलाही लाभ लोभ न ठेवता काम करत आलेले आहे. आता सत्तेच्या ठिकाणी जाऊन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी, कारण लक्षात आलंय रस्त्यावरच्या आंदोलनांनी आता प्रश्न तडीत जात नाही. त्यासाठी तुम्हाला सत्तेची खुर्ची हवी असते आणि सत्तेची खुर्ची तुमचे सगळेचे प्रश्न सोडवण्यासाठी, मला तुम्ही मिळवण्यासाठी सहकार्य करा. येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडर या लोकशाहीचा डिफेंडर, मगाशी दिशाबाई म्हटली की बटन दाबा गॅस सिलेंडर हाकला सगळे दलिंदर, तर असं आहे. हे सगळं करून तुम्ही 20 तारखेला अनुक्रमांक 8 शमीबा भानुदास पाटील या समोरचं गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून तुमच्या मताची ताकद मला द्या. तुमच्या ताकदीने, तुमच्या हिमतीने या विधानसभेचा विकास करणं आणि खऱ्या अर्थाने इथल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं यासाठी जबाबदारी मला द्याल, एवढी सर्वांना नम्र विनंती करते व थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान.